ऊसतोडणी दरवाढी संदर्भात मागील 2 ते 3 दिवसांपासून झालेल्या चर्चेमध्ये तोडगा न निघाल्यानं आता ऊसतोडणी आणि वाहतूक कामगार संघटनांनी कोयता बंद अर्थात ऊसतोड बंदची हाक दिली आहे। ऊसतोडणी वाहतूक दराबाबत नवीन करार होत नाही तोपर्यंत ऊसतोडी घेऊ नयेत असं आवाहन संघटनांकडून करण्यात आलंय। कोल्हापुरात सुद्धा काही मोजक्या ठिकाणी या आंदोलनाला पाठिंबा मिळतोय। जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्ये काही ठिकाणी आज दिवसभर ऊस तोडणी सुरू राहिली तर काही ठिकाणी पूर्णपणे ऊस तोडणी बंद राहिली होती। त्यामुळे ऊस तोडणी कामगारांच्या या संपाला संमिश्र पाठिंबा मिळाल्याचं चित्र होतं। शिवाय जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत हे काम बंद आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशाराही संघटनेचे राज्य सरचिटणीस सुभाष जाधव यांनी दिलाय। राज्यातील ऊस तोडणी दरवाढीचा करार तातडीने करावा यासाठी हा संप पुकारलेला आहे। गुजरातमध्ये तोडणी दर टनाला 476 रुपये आहे, तर महाराष्ट्रात तो कमिशन सहित 325 रुपये आहे। गुजरात इतका दर करावा ही प्रमुख मागणी आहे। गेल्या 2 महिन्यामध्ये राज्य साखर संघाबरोबर 4 बैठका झाल्या, परंतु त्याच्यामध्ये सन्मान्य तोडगा निघाला नाही आणि म्हणून 25 डिसेंबरपासून हा संप सुरू झालेला आहे आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या सर्व 23 कारखान्यांच्यामध्ये हा संप सुरू होतोय। आज जे तोडलेला ऊस आहे तो भरून पाठवायला सांगितलेला आहे आणि आजपासून तोड बंद करायला सांगितलेली आहे। जोपर्यंत तोडणी दर वाढत नाही, वाहतूक दर आणि कमिशन वाढत नाही, तोपर्यंत ही ऊसतोड आंदोलन बंद आंदोलन सुरू राहणार आहे आणि राज्यातील कामगारांना न्याय मिळेपर्यंत हा संघर्ष सुरू राहणार आहे। दरम्यान यावर्षीचा हंगाम 1 नोव्हेंबरपासून सुरू झाल्यानंतर ऊस दर आंदोलनामुळे साखर कारखाने बंदच राहिले होते। त्यामुळे एकंदरीत त्याचाही परिणाम साखर कारखानदारीवर झालाय। आता तर ऊसतोड कामगारांनी संप पुकारल्यानं साखर कारखानदार आणि ऊसतोड कामगार यांच्यातच आता संघर्ष सुरू होण्याची शक्यता व्यक्त होतीये।